आपणा सर्वांना माहिती आहे की साधारणपणे दरवर्षी कैलासवासी कृष्णामा माझे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आपण एक पुरस्कार देत असतो. आतापर्यंत दिलेले बरेच पुरस्कार आहेत. हा 14वा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक माणसं श्रेष्ठ दर्जाचे येऊन गेले आहेत. त्यामध्ये आताचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी एका कार्यक्रमाला पुरस्कार द्यायला होते. नंतर गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर एका कार्यक्रमाला होते. असे बरेच महान व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणचे पुरस्कार द्यायला होते. विशेष करून हे पुरस्काराचे कार्यक्रम दापोलीत जास्त आले, पण खेडलाही झालेला आहे, चिपळूणला 2 झालेले आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्यक्रम होतात. समाजातल्या तळागाळातला जो कार्यकर्ता असेल की ज्याने भरपूर काम केलंय पण प्रसिद्धीपासून दूर आहे, अशा माणसांना सामान्यपणे आम्ही हा पुरस्कार देतो. आणि अशा पद्धतीने हा पुरस्काराचा कार्यक्रम चालतो. या पुरस्काराचा हा 14वा कार्यक्रम आता दाभोळ येथे अनेक वर्ष काम करणारे डॉक्टर मधुकर लुकतुके यांना पुरस्कार यावर्षी आपण पहिल्यांदाच प्रतिष्ठानचाही प्रयत्न असा आहे की मरणोत्तर आपण तो पुरस्कार देत आहोत. सुरुवातीपासून आम्ही त्यांना तो पुरस्कार द्यायची योजना होती, पण दुर्दैवाने त्यांचा आजार बराच बळकावला आणि त्याच आजारामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि म्हणून असा कार्यक्रम आम्ही त्यांना देत आहोत. डॉक्टर लुकतुकेंच्या बद्दल बोलायचं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रसिद्धी असे आहे की बिन खुर्चीचा डॉक्टर आणि डॉक्टरांच्यातला देव माणूस अशी त्यांची प्रसिद्धी. असे हे डॉक्टर होऊन गेले. हा पुरस्कार देण्यापूर्वी मग आम्ही त्यांच्या सगळ्या नातेवाईकांशी संपर्क केला, मुलांशी संपर्क केला आणि म्हटलं असं आमच्या मनात आहे तर तुम्ही स्वीकाराल का. आम्ही विनंती केली त्यांना आणि त्यांनी होकार दिला. त्याने तो होकार दिल्यानंतर आम्ही कार्यक्रमाची रचना केली. खरं म्हणजे कार्यकर्ते आमचे दापोलीला बरेच, आत खेड्यात जाणं कठीण असतं, पण मिहिर महाजन आणि त्याचा जो आमचा इथे काम करणारा ग्रुप आहे त्या मुलांनी भरपूर कष्ट करून तिथे कार्यक्रम घ्यायचा निश्चित केला. कारण आजूबाजूच्या 14-15 गावामध्ये जवळजवळ 50-60 वर्ष डॉक्टरांनी काम केलं आहे म्हणून त्यांना देव मानणारे बरेच लोक आहेत आणि त्यांची काही जणांची इच्छा होती की आपण या ठिकाणी यावं, हा कार्यक्रम घ्यावा आणि तशा कार्यक्रमाचं नियोजन आपण करतो आहोत.